नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांना रोखण्यासाठी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टाकला दबाव. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन तळ ठोकला आहे. थेट रस्त्यावर उतरून पवारांनी जुन्या साथीदारांना हाताशी घेऊन त्यांना बळ दिले व बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात शरद पवार त्यांना उभे करणार आहेत. त्यामुळेच अजित पवारांची प्रचंड धाकधूक वाढली. अजित पवारांना माहिती आहे, जर शरद पवारांनी ठरवलं तर आपल्यासोबत जे आमदार आले आहेत त्यांना निश्चितच शरद पवार पाडणार. म्हणूनच अजितदादांनी सुप्रिया सुळेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी अजितदादांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. ती यावरून की शरद पवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात मैदानात उतरणार नाहीत. पण शरद पवारांनी ठाणलेच आहे, या बारामतीत अजित पवारांचा पराभव करायचा आणि मग सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जायचं, असा निश्चय पवारांनी केल्यामुळेच अजितदादांनी शरद पवारांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यांपासून केला आहे. अशी माहिती शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, अनिल देशमुख व आता सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली. त्यामुळेच पवारांना आधी वयावरून डिवसले आणि आता सुप्रिया सुळेंवरून प्रेशर टाकून पवारांना शांत करण्याचा प्रयत्न अजित पवारांचा आहे. पण पवार काय आजकालचे राजकारणातले खिलाडी नाहीये. पवारांना वयावरून डिवसणाऱ्यांना पवारांनी थेट विधानसभेवर परत तुम्हाला सोडून गेलेले आमदार दिसणार नाही. तसेच माझ्यावर आरोप करून यांनी बंडखोरी केली, पण यांनी भ्रष्टाचार केला, भाजपसोबत गेले, असा देखील आरोप शरद पवारांनी अजित पवार गटातल्या बंडखोर आमदारांवर करून अजित पवारांना एक प्रकारे निवडणुकीचा इशारा पवारांनी देऊन टाकलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांच्या सुप्रिया सुळेंवर दबाव तंत्रामुळे शरद पवार मागे हटतील की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.